राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील प्रत्येक भागाचा विकास झालाय। माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच विकसनशील कामे शिवसेना आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघात केली आहे। नागरिकांसाठी पायाभूत सुविधा, मनोरंजनाच्या सुविधा, शालेय विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शाळा तसेच युवकांना खेळांसाठी सुविधा अशा विभिन्न सुविधांवर त्यांनी भर दिलाय। लहान मुलांसाठी प्रशस्त सीबीएसई शाळा माननीय आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी बांधली आहे। या शाळेत मतदारसंघातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत। कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर नाट्यगृहाची त्यांनी स्थापना केली आहे। या नाट्यगृहात एकूण 1200 प्रेक्षक बसतील अशी सुविधा केली गेली आहे। या नाट्यगृहामुळे विविध कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत आहे। के बाद आप देखिए स्वर्गीय लता मंगेशकर जी के नाम का बहुत बड़ा नाट्यगृह बना है जो 1250 क्षमता जिसकी है। उस नाट्यगृह में आज बहुत बड़े बड़े आर्टिस्ट आके अपनी कला लोगों के सामने पेश करते हैं। महाराष्ट्राच्या इतिहासाचा तसेच आपल्या संस्कृतीचा प्रतीक असणाऱ्या घोडबंदर किल्ल्याचा पुनर्विकास देखील आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात करण्यात आलाय। यामुळे मतदारसंघातील पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे। कितने सालों से घोड़बंदर किला जो लोगों के नजर में सिर्फ एक खंडर था, वो घोड़बंदर किले को हमने डेवलप किया। मतदारसंघातील युवकांना विविध खेळांची गोडी लागावी यासाठी 5 स्विमिंग पूल, 5 फुटबॉल टर्फ तसेच बॅडमिंटन कोर्ट देखील बांधण्यात आले आहे। साथ ही में 5 स्विमिंग पूल बनाए हैं जो लोगों के लिए बहुत ही अच्छी जो स्पोर्ट्समैन है उनको जरूरत थी वो ज़रूरत पूरी कर दी है। साथ में 5 फुटबॉल टर्फ बनाए जो क्रिकेट के साथ साथ फुटबॉल खेलने वाले बच्चे हैं उनको वो आसानी से वहाँ पे वो खेल पाएंगे। विविध खेळांना चालना मिळावी यासाठी स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर देखील उभारण्यात आले आहे। स्वर्गीय साहित्यकार बाबूराव सरनाईक यांच्या नावानं आपण जिम्नॅस्टिक सेंटर उभारलेले आहे। त्याचाही फायदा अनेक आपल्या ठाण्यातील मुलामुलींना होतोय। आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात उपवन तलाव तसेच गायमुख चौपाटी यांचे सौंदर्यीकरण करण्याचे काम पूर्ण झाले। गायमुखला कासार वडवलीला आणि त्याचबरोबर उपवनला म्युझिकल फाउंटनची निर्मिती केली जेणेकरून म्युझिकल फाउंटन बघायला लोक लांबून लांबून यायला लागलेले आणि अतिशय चांगल्या प्रकारचं ते म्युझिकल फाउंटन। एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेत प्रशस्त लायब्ररी, रुग्णांसाठी डायग्नोस्टिक सेंटर, मनोरंजनासाठी पार्क अशा सोयी सुविधा आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मतदारसंघात सुरू झाल्या आहेत। आपल्या मतदारसंघात झालेल्या विविध विकास कामांसाठी माननीय आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे देखील धन्यवाद मानले आहे। बहुत सारे ये विकास प्रकल्प हैं जो शहर के लिए ही और शहर के डेवलपमेंट के लिए चल रहे हैं। उसके लिए जो निधि माननीय मुख्यमंत्री जी ने मुझे उपलब्ध करके दी उसका मैं धन्यवाद उनको देता हूँ। राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील प्रत्येक भागाचा विकास अशाच प्रकारे झालाय। याचा सर्वात मोठा कारण म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी घेतलेला पुढाकार। म्हणूनच तर म्हणतात आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार, शिंदे सरकार।